एव्हरीवन, मी अश्विनी वानखेडकर मॅथ्स इज सो सिम्पल सो इझी ह्या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून वेलकम करते. चला तर विद्यार्थ्यांनो, आपण 12वीचा सगळ्यात महत्त्वाचा मोठा लेंदी पण खूप सोपा असणारा डिफरन्शिएशन हा चॅप्टर शिकतोय. त्याच्यामध्ये बरेच टॉपिकवर मी वरचे व्हिडिओ झालेले आहेत, ते तुम्ही पाहिले असतील. पाहिले नसतील तर प्लीज माझ्या चॅनलवर जाऊन ते तुम्ही बघा. त्याच्यामध्ये आपण कंपोसाइट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं काढतं, पहिलं तर डिफरन्शिएशन म्हणजे काय असतं, नंतर कंपोसाइटचे डेरिव्हेटिव्ह कसे काढतात, इनव्हर्स फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कसे काढतात, त्याच्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं लॉगॅरिथमिकचा डेरिव्हेटिव्ह कसा काढतात. आणि आज आपण पुढच्या व्हिडिओवर येणार आहोत, म्हणजे पुढच्या प्रकारावर येणार आहोत, तो म्हणजे इम्प्लिसिट डिफरन्शिएशन. म्हणजे इम्प्लिसिट फंक्शनचं डिफरन्शिएशन कसं काढतात हे आपण बघणार आहोत. तर त्याच्या अगोदर डेरिव्हेटिव्ह कसा काढतात इम्प्लिसिट फंक्शनच्या हे बघण्याच्या ऐवजी सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय असतं. तर विद्यार्थ्यांनो, इम्प्लिसिट फंक्शन तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर पहिले डिफरन्शिएशन काय असतं, त्याचे काही एक्झाम्पल कसे सोडवतात आणि मागचे झालेले टाईप तुम्हाला माहिती असेल तरच तुम्हाला इम्प्लिसिट फंक्शन समजणार आहे. त्याच्यामुळे प्लीज आणि प्लीज जर तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर पहिले ते मागचे व्हिडिओ बघा, त्याच्यामधून सोडायचे कन्सेप्ट क्लिअर करा आणि मग ह्या व्हिडिओमधला इम्प्लिसिट फंक्शन तुम्हाला खूप इझिली समजेल. ओके, चला तर मग आपण सुरुवात करूया इम्प्लिसिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा करतात त्यासाठी. त्याच्या पहिले जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. चला मग बघा इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय. सगळ्यात पहिले आपलं डिफरन्शिएशन काढायचंय, पण त्याच्या पहिले इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय असतं बघा. आतापर्यंत आपण कोणतं पण फंक्शन घेतलं, सपोज साइन 3 प्लस एक्स असं एक फंक्शन घेतलेले, आपण त्याला काय म्हणायचो, वाय. त्याला काय पुट करत होतो आपण, वाय इज इक्वल टू दिस. म्हणजे हा वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स असायचा. ओके, किंवा कोणतं पण फंक्शन घ्या, आपण वायला काय म्हणू, सपोज एफ ऑफ एक्स म्हणूया. म्हणजे काय, एक फंक्शन कोणतं आहे, एक्सचं फंक्शन. मग एफ ऑफ एक्स म्हणजे एक फंक्शन आहे, त्यात तुम्ही कोणतंही एक्झाम्पल टाका, पण त्या प्रत्येक एक्झाम्पलला आपण काय पुट करतो, वाय. आणि मग डेरिव्हेटिव्ह काढताना आपण कसा काढतो, डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू याचा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे तो काढत असतो. असे एक्झाम्पल्स आपण आतापर्यंत पाहिलेले आहे. कंपोसाइट फंक्शन सिम्पलचा डेरिव्हेटिव्ह कसा काढतात हे पाहिलेले. कंपोसाइटचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे फंक्शन मध्ये फंक्शन आल्यावर कसा काढतात हेही पाहिलेले. इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह कसा काढतात तेही पाहिले. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन येतात तेव्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा तेही आपण पाहिलेले. लॉगॅरिथमिक जेव्हा पॉवरची पॉवर असते कॉन्स्टंट नसतो तेव्हा लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन कसं काढायचं हेही आपण पाहिलेले. पण त्या सगळ्या यांच्यामध्ये ज्या गोष्टी आपण पाहिल्या त्यांच्यामध्ये आपण इकडच्या व्हॅल्यूला काय मानत होतो, वाय मानत होतो, आणि इकडे जे काही फंक्शन होतं त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढत होतो, आणि इकडे आपल्याला काय मिळत होतं, डीवाय बाय डीएक्स. विद्यार्थ्यांना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असो, तो कंपोसाइट असो, लॉगॅरिथमिक असो, इनव्हर्स असो, इकडच्या साईडला म्हणजे एलच्या साईडला तुम्हाला फक्त आणि फक्त डीवाय बाय डीएक्सच आला पाहिजे. काही येत असेल तर सगळं इकडे घेऊन जा आणि इकडे फक्त काय ठेवायचं आहे, डीवाय बाय डीएक्स. मग आता इम्प्लिसिट डिफरन्शिएशन पण आहे तरी याच्यामध्येही तुम्हाला हेच करायचंय, इकडे डीवाय बाय डीएक्स ठेवायचं. पण आपला मेन मुद्दा आहे की इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय. तर मी तुम्हाला सांगत होते की आतापर्यंत जे फंक्शन आपण पाहिले त्या फंक्शन मध्ये सगळे इकडे काय होते, वाय होते. पण आता जेव्हा तुम्हाला एक्झाम्पल असं येतं, सपोज एक्स रेस टू वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स मायनस वाय. बघा काय एक्झाम्पल आहे, एक्स रेस टू वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स मायनस वाय. बघा आतापर्यंत तुम्हाला कसे एक्झाम्पल होते, फक्त हे दोन वेगवेगळे एक्झाम्पल होते. एक्स रेस टू वायचा डेरिव्हेटिव्ह काढला, कालच आपण लॉगॅरिथमिक पाहिला, एक्स रेस टू वायचा डेरिव्हेटिव्ह आपण काढला. हा एक वेगळं फंक्शन आहे, एक्स मायनस ई रेस टू एक्स मायनस वाय. म्हणजे हे वेगळं एक्झाम्पल आहे, हे वेगळं एक्झाम्पल आहे. आपण काय करत होतो, याला पण वाय मानत होतो, याला पण वाय मानत होतो, हे वेगळं एक्झाम्पल सोडवत होतो, हे वेगळं एक्झाम्पल सोडवत होतो. पण आता हे एक्झाम्पल दोघांचं एकत्रीकरण करून एकच एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे, धिस इज इक्वल टू धिस. इकडं पण फंक्शन आहे आणि इकडं पण फंक्शन आहे, त्याच्यामुळे तुम्ही याला वाय कसं मानणार आहे. काय एक्झाम्पल आहे, एक्स रेस टू वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स मायनस वाय. याला तुम्ही वाय मानू शकतात का, कशाला वाय मानणार आहे, याला मानणार आहेत का याला मानणार आहेत, कुणालाही मानलं तर हे काय आहे, इक्वल आहे. म्हणजे हे वेगळं फंक्शन आहे, हे वेगळं फंक्शन आहे, ते दोघं कसे आहेत, एकत्र आहेत. मग आपल्याला वाय मानता येत नाही. म्हणजे हे एक्झाम्पल आपल्याला वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्सच्या फॉर्म मध्ये मांडता येत नाही.
आता हे नुसतं हे एक्झाम्पल राहिलं असतं तर मी याला वाय मानलं असतं, नुसतं हे राहिलं असतं तर वाय मानलं असतं. पण जेव्हा इक्वल टूच्या साईन मध्ये इकडे एक फंक्शन आणि इकडे एक फंक्शन असतं आणि त्यांच्यामध्ये जेव्हा इक्वल टू साईन असते आणि ज्या वेळेस आपण त्याला वाय म्हणून पुट करू शकत नाही त्या वेळेस किंवा अशा एक्झाम्पलला आपण म्हणतो इम्प्लिसिट फंक्शन. काय म्हटलं जातं अशा एक्झाम्पलला? इम्प्लिसिट फंक्शन. क्लिअर झालं सगळ्यांना? केव्हा जसं लॉगॅरिथमिक मध्ये तुम्हाला मी सांगितलं काय रूल होता, लॉगॅरिथमिकचं एक्झाम्पल कसं ओळखायचं याची ट्रिक मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती. तसं इम्प्लिसिट फंक्शन कसं ओळखायचं किंवा हे इम्प्लिसिट फंक्शनचं डिफरन्शिएशन एक्झाम्पल आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी सगळ्यात महत्वाची साईन आहे ती म्हणजे इक्वल टू. काय ओळखायचं? इक्वल टू. इक्वल टूच्या इकडच्या साईडला पण काय असलं पाहिजे? फंक्शन. इकडे पण काय असलं पाहिजे? एक फंक्शन असलं पाहिजे. बरोबर आहे? काय सांगितलं मी? पहिल्यांदा काय असलं पाहिजे? इक्वल टू साईन असली पाहिजे. दुसऱ्यांदा दोघी बाजूला काय असले पाहिजे? फंक्शन्स असले पाहिजे. आणि तिसऱ्यांदा एक ओळखायचं असेल तर क्रॉस चेक करायचं असेल तर आपण दिलेलं एक्झाम्पल वाय मध्ये पुट करू शकत नाही. लेट वाय इज इक्वल टू दिस असं करता येणार नाही, कारण वाय आपण ना याला मानू शकत ना याला मानू शकत नाही. असे एक्झाम्पल्स असतात ते काय असतात? इम्प्लिसिट फंक्शनचे एक्झाम्पल्स असतात. काय असतात? इम्प्लिसिट फंक्शनचे एक्झाम्पल्स असतात. मग आता तुम्हाला एक्झाम्पल इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय ते समजलं असेल. काय असते इम्प्लिसिट फंक्शन? जिथं जिथं मॅक्झिमम एक गोष्ट महत्वाची आहे, जिथं जिथं तुम्हाला इक्वल टू साईन दिसणार आहे त्याला काय म्हटलं जातं? इम्प्लिसिट फंक्शन. काय म्हटलं जातं? इम्प्लिसिट फंक्शन. आता आपल्याला महत्वाचं बघायचंय मग ह्या इम्प्लिसिट फंक्शनचा डिफरन्शिएशन काढता कसा. ओके, चला तर आपण काही एक्झाम्पल घेऊया. त्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला समजणार आहे की इम्प्लिसिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा. एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे? x रेस टू y इज इक्वल टू y रेस टू x. बघा इक्वल टू आलेलं आहे, इकडे पण फंक्शन आहे इकडे पण फंक्शन आहे, म्हणजे हे कसलं एक्झाम्पल झालं? इम्प्लिसिट फंक्शन. म्हणजे आता आपल्याला कशाचा वापर करायचा? इम्प्लिसिट डिफरन्शिएशनचा किंवा इम्प्लिसिट फंक्शनचा काय करायचा? डेरिव्हेटिव्ह काढायचा. विद्यार्थ्यांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, एक्झाम्पल तुम्हाला ओळखता आले पाहिजे. बऱ्याचदा काय होतं आपल्याला डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा हे माहिती असतं, पण नेमकी डेरिव्हेटिव्ह कोणत्या टाईपचा प्रकारचा आहे किंवा कोणता एक्झाम्पल हे कोणत्या प्रकारचं आहे हे आपल्याला समजत नसल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढता येत नाही. आणि कोणत्याही एक्झाम मध्ये किंवा कोणत्याही पेपरमध्ये तुम्ही मागचे क्वेश्चन पेपर्स बघा, त्याच्यात कोणत्याही याच्यामध्ये तुम्हाला हे इम्प्लिसिटचं एक्झाम्पल आहे का हे लॉगॅरिथमिकचं एक्झाम्पल आहे की कंपोसाइटचं फंक्शन आहे असं दिलं जात नाही. ते आपल्याला सर्चच करावं लागतं, ओळखावंच लागतं. म्हणून मी ज्या ट्रिक सांगते तुम्हाला एक्झाम्पल ओळखण्याच्या त्या खूप महत्वाच्या. आता आपल्याला इम्प्लिसिट फंक्शन बघतोय, इक्वल टू म्हणजे आपलं काय? इम्प्लिसिट फंक्शन. मग आता आपल्याला काढायचा आहे ह्या फंक्शनचा किंवा ह्या एक्झाम्पलचा काय काढायचा? डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. मग इम्प्लिसिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, हे वेगळं एक्झाम्पल आहे, हे वेगळं एक्झाम्पल. याचा डेरिव्हेटिव्ह इकडच्या साईडला काढत चालायचा, याचा डेरिव्हेटिव्ह इकडच्या साईडला काढायचा. म्हणजे जसं एक्झाम्पल दिसतंय तसा डेरिव्हेटिव्ह काढत जायचा आणि ही इक्वल टू ची साईन शेवटपर्यंत कॅरी करत राहायची. बस एवढं लक्षात ठेवायचं. आता डेरिव्हेटिव्ह काढायचे कसे? जसे मागच्या एक्झाम्पल मध्ये किंवा मागच्या टाईप मध्ये आपण व्हिडिओमध्ये जे डेरिव्हेटिव्ह काढले सेम तसे डेरिव्हेटिव्ह काढायचे. पहिले इकडचा आपला डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचा, नंतर इकडचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. ऍक्च्युअली सायमल्टेनियसलीच काढायचे, पण इक्वल टू साईन मॅटर करायची आणि मग डेरिव्हेटिव्ह काढायचे. चला मग आपण या एक्झाम्पलला सुरुवात करूया. बघा काय करायचं? लेट वाय इज इक्वल टू तर आपण मानू शकत नाही. मग मी काय लिहिते? गिव्हन. काय गिव्हन दिलेले विद्यार्थ्यांनो? मला x रेस टू y इज इक्वल टू y रेस टू x. ओके, आता इक्वल टूच्या साईनच्या इकडचंही वेगळं एक्झाम्पल, इकडचंही वेगळं एक्झाम्पल. मग आता ह्या एक्झाम्पल कडे बघा, फक्त कशाकडे बघा? x रेस टू y कडे. कॉन्स्टंट आहे का? नाही. बेस आणि पॉवर दोघं पण स्टँडर्ड फंक्शन्स आहेत. ओके, आता इम्प्लिसिट फंक्शनचं अजून ओळखायचं असेल की आपण y का नाही लिहू शकत? एक्स मध्ये वाय आहे, वाय मध्ये एक्स आहे, म्हणजे हे काय झाले? मिक्सअप झालेले. मग एक्झॅक्ट वायचं फंक्शन आहे का एक्झॅक्ट एक्सचं फंक्शन आहे की वाय मध्ये एक्स आहे की एक्स मध्ये वाय आहे असं जेव्हा कन्फ्युजन होत असतं ते म्हणजे काय असतं? इम्प्लिसिट फंक्शन. आणि इम्प्लिसिट फंक्शनसाठी इक्वल टू साईन एवढं सुद्धा सफिशियंट आहे. मग आपण बघत होतो एक्स रेस टू वाय. आता एक्स रेस टू वाय मध्ये दोघं पण काय आहे? फंक्शन आहेत आणि त्याच्यामध्ये कॉन्स्टंट नाहीये. आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, मागच्या व्हिडिओमध्ये, लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं. अशा फंक्शनला आपण काय म्हणतो? लॉगॅरिथमिक फंक्शन. इकडचंही एक्झाम्पल बघा, हे पण कशाचं आहे? लॉगॅरिथमिकच आहे. मग लॉगॅरिथमिक मध्ये पहिल्यांदा आपल्याला लॉग शब्द दिसत नाही म्हणून आपल्याला पहिल्यांदा काय घ्यावा लागतो? लॉग घ्यावा लागतो. मग जरी हे एक्झाम्पल इम्प्लिसिटचं आहे, कशामुळे? इक्वल टू मुळे. इम्प्लिसिटचं असलं तरी हे आणि हे दोघं एक्झाम्पल वेगवेगळे आहेत आणि ते कशाचे? लॉगॅरिथमिकचे.
म्हणून आपल्याला इम्प्लिसिट डेरिव्हेटिव्ह लॉगॅरिथमिक डेरिव्हेटिव्हचा वापर करून सोडवायचे. मग आता हे लॉगॅरिथमिकचे डिफरन्शिएशनचे एक्झाम्पल्स आहेत. आता त्याला जर आपल्या लॉगमध्ये शब्द आणायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला काय घ्यावा लागतो, लॉग घ्यावा लागतो. लिहा मग, अप्लाय लॉग ऑन बोथ साइड्स. काय केलं मी, लॉग काय केलं, अप्लाय केले बोथ साइड्स. काय मिळेल मला मग, लॉग एक्स रेस टू वाय इज इक्वल टू लॉग वाय रेस टू एक्स. ओके, लास्ट लेक्चर मध्ये मी सांगितलं होतं लॉगचा काय वापरावा लागतो, लॉ असते किंवा प्रॉपर्टी असते, पॉवर कुठे येते, पुढे येते. ओके, त्याच्यामुळे आपल्याला काय इम्प्लाइज होणार आहे हे जर तुम्हाला कळत नसेल तर माझा लास्ट व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये हे मी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. लॉगच्या प्रॉपर्टीनुसार वाय कुठे येईल, पुढे येईल. इथं काय राहील, लॉग एक्स इज इक्वल टू एक्स कुठे येईल, पुढे. इथं काय राहील, लॉग वाय. आता काय करायचं आपल्याला, डिफरन्शिएशन काढायचं. मग काय करतो आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय म्हणतो आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, पण डेरिव्हेटिव्ह मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेले, स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेले. आपल्याला आपण काय करायला, याला काय समजा u, याला काय समजा v, याला समजा u, याला समजा v. म्हणजे काय याला कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला, u इंटू v. हा अल्जेब्रा ऑफ डेरिव्हेटिव्ह रूल्स अल्जेब्राचे प्रॉडक्ट रूल किंवा मल्टिप्लिकेशनचा रूल आहे. याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा असतो. तो रूल मी पुन्हा पुन्हा मागच्या व्हिडिओ पर्यंत सुद्धा घेत आलेली आहे. ते तुमचे आता पार्ट असतील. ओके, आता मी डायरेक्ट सॉल्व्ह करणार आहे. मी इथं काय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. कोणता फॉर्म्युला वापरणार आहे, u इंटू व्ही चा. काय असतो, u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u. बघा मग सॉल्व्ह करा. u ऍज इट इज म्हणजे काय लिहाल, y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v. काय डेरिव्हेटिव्ह ऑफ v असं लिहून घेऊ पहिले आणि मग पुढच्या स्टेप मध्ये आपण सॉल्व्ह करूया. प्लस v काय, लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u. u कायचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कशाचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे आपल्याला, वायचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे. ए फक्त आणि फक्त कशासाठी अप्लाय केलं मी, एलेफच्या साईडसाठी. आता इक्वल टू ऍज इट इज, इक्वल टू ऍज इट इज. आणि सेम रूल मला परत कशासाठी अप्लाय करायचा, याच्यासाठी पण अप्लाय करायचा. परत याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, यू ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग वाय, लॉग वाय प्लस व्ही ऍज इट इज म्हणजे लॉग वाय ऍट इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. तुम्ही डायरेक्ट लिहिली, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढून पुढची स्टेप लिहिली तरी पण चालतं. मग आता फक्त काय करायचंय, सॉल्व्ह करायचंय. जिथं जिथं डी बाय डी एक्स दिसतोय त्याचा आपल्याला काय काढायचंय, डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. बघा मग वाय ऍज इट इज, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/x प्लस लॉग एक्स ऍज इट इज, वायचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, dy बाय dx. लक्षात ठेवा नेहमी एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x, वायचा डेरिव्हेटिव्ह असतो dy बाय dx आणि लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/y इंटू dy बाय dx. ओके, नीट लक्ष द्या. आता लॉग कशाचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे, वायचा. वायचा डेरिव्हेटिव्ह काय आहे मग, dy बाय dx. ओके, मग याचे डेरिव्हेटिव्ह काढून झालेले आहेत आपले. आता आपल्याला काय करायचंय, इज इक्वल टू. ओके, बघा इथं काय येईल, एक्स ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग वाय. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, 1/y इंटू dy बाय dx प्लस लॉग वाय ऍज इट इज कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, एक्सचा. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1. आता आपल्या इथून सगळे डेरिव्हेटिव्ह निघून गेलेले. आता आपल्याला फक्त काय करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं आहे. बघा मग लक्ष द्या, y इंटू 1 म्हणजे y अपॉन एक्स प्लस लॉग एक्स इंटू dy बाय dx इज इक्वल टू, इथं काय येईल, x इंटू 1 x अपॉन y इंटू dy बाय dx प्लस लॉग y. ओके, आपण फक्त सिम्प्लिफाय केलं. आता आपल्याकडे डी बाय dx अशी कोणतीही टर्म नाहीये, सगळे डेरिव्हेटिव्ह आपले सॉल्व्ह झालेले आहेत. पण मी तुम्हाला सांगितलं आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा असतो म्हणजे काय करायचं असतो, किंवा याच्या साईडला आपल्याला नेहमीच काय पाहिजे, dy बाय dx. आता इकडे dy बाय dx दिसतंय का, नाही. dy बाय dx ची टर्म याच्यात पण आहे, dy बाय dx ची टर्म याच्यात पण आहे. पण आपल्याला इकडच्या साईडला काय पाहिजे, फक्त आणि फक्त dy बाय dx पाहिजे. म्हणून मी काय करते, सगळ्या dy बाय dx च्या टर्म्स कुठे घेते, इकडे घेते. ज्याच्यामध्ये dy बाय dx नसतील त्याच्या टर्म्स सगळ्या कुठे घ्यायच्या, मला तिकडच्या साईडला घ्यायच्या. बघा मग कसं येईल. आता इथं
इथं काय करायचंय, y अपॉन x ला dy बाय dx आहे का नाही, मग मला ते कुठं टाकायचंय, तिकडे टाकायचंय. पण तिकडे गेल्यावर तो कसा होईल, मायनस, म्हणून काय आला, मायनस y अपॉन x. याला dy बाय dx आहे म्हणून हा मी इथेच ठेवणार आहे. म्हणजे मला काय मिळालं आहे, log x इंटू dy बाय dx. ओके, आता ही टर्म संपली. इकडे बघा, इथे dy बाय dx आहे, पण हे dy बाय dx ची टर्म मला कुठे आणायची आहे, इकडे आणायची आहे. म्हणून मी ही टर्म कुठे घेऊन येणार आहे, इकडं. पण इकडे आल्यावर ही प्लस आहे तर इकडे काय होईल, मायनस. म्हणून इथं काय येईल, मायनस xy इंटू dy बाय dx. ओके, हा इकडेच ठेवायचा आहे. म्हणजे हा काय, लॉग y, मग हा प्लस ऍज इट इज राहील. काय मिळालं मला, लॉग y. ओके, म्हणजे माझ्या इकडे मला काय पाहिजे, dy बाय dx. मी म्हणून सगळ्या टर्म काय आणला, dy बाय dx एका बाजूला आणल्या आणि तिकडे उरलेल्या टर्म्स ठेवल्या. आता ह्या दोन्ही dy बाय dx कॉमन काढून घेते. काय मिळणार आहे मला, log x मायनस x अपॉन y इंटू dy बाय dx. दोघांमधून dy बाय dx मी काय काढला, कॉमन काढला. इकडे ऍज इट इज राहील मायनस y अपॉन x प्लस लॉग y. आता मला इकडे काय पाहिजे, फक्त आणि फक्त dy बाय dx पाहिजे. म्हणून हे बाकीचं मला सगळं कुठं घेऊन जावं लागणार आहे, तिकडं. कारण एकाच्या साईडला मला फक्त dy आणि dy बाय dx पाहिजे. मग इकडे मला फक्त काय पाहिजे, dy बाय dx. मग करायला डिवाइड. ओके, बघा काय येईल मग, मायनस y अपॉन x प्लस लॉग y अपॉन, हे मल्टिप्लायला तिकडे काय येईल, डिवाइडला. काय मिळेल मी मला, लॉग x मायनस x अपॉन y. मिळाला इथे dy बाय dx. इकडची टर्म आली. आता फक्त याला थोडंसं अजून सिम्प्लिफाय करू शकलो तर ठीक, आणि ऍज इट इज ठेवलं तरी चालतं, पण अजून आपण थोडंसं सिम्प्लिफाय करूया. काय मिळेल मग मला, बघा, हा x क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, 1 इंटू y मायनस y, x इंटू लॉग y काय येईल, x इंटू लॉग y अपॉन x. खाली डिवाइड करा, काय येईल, y इंटू लॉग x मायनस x अपॉन y. हा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह. ओके, बघा मी काय केलेले आहे, कसं एक एक्झाम्पल घेतलं ज्याच्यामध्ये इक्वल टू साइन आहे, दोघी बाजूला फंक्शन आहे, त्याला म्हणतात इम्प्लिसिट फंक्शन. आणि इम्प्लिसिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढताना फक्त इक्वल टूच्या इकडच्या साईडला पण डेरिव्हेटिव्ह काढायचा, इकडच्या साईडला पण डेरिव्हेटिव्ह काढायचा. आणि शेवटी dy बाय dx च्या टर्म सगळ्या एकत्र करायच्या आणि dy बाय dx सोडून उरलेल्या सगळ्या टर्म तिकडे घेऊन जायच्या. आणि फक्त इकडे काय आला पाहिजे, dy बाय dx आला पाहिजे. आपला डेरिव्हेटिव्ह जसे मागच्या एक्झाम्पल मध्ये काढलेले तसेच काढायचे, बस वेगळं काहीही नाहीये. आता मला असं वाटतं तुम्हाला हा डेरिव्हेटिव्ह, इम्प्लिसिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह समजला असेल. मागच्या डेरिव्हेटिव्ह आणि हा डेरिव्हेटिव्ह कम्पेअर केला तर तुम्हाला सगळे सोडवता येईल. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर थँक्यू सो मच. आणि लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर्स करायला विसरू नका.